नमस्कार. वृद्धाश्रम नसायलाच पाहिजे किंवा सर्व वृद्धाश्रम बंद पडली पाहिजेत असे अनेक लोकांचं मत आहे. मित्रांनो, हमारे एक फॅशन झालेले आहे. आज मुलांना आई वडील आणि सुनांना सासू सासरे नको म्हणून आज वृद्ध आई वडील घरात फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. म्हणून अशा वृद्धांना, अशा आई वडिलांना रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिले जाते. आज अशी वृद्धाश्रम आहेत म्हणून अशा वृद्धांचा व्यवस्थित सांभाळ केला जातो, त्यांना प्रवेश दिला जातो, त्यांच्या खाण्यापिण्याची, त्यांच्या कपडे लत्त्यांची, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते आणि त्यांचं आरोग्य किंवा त्यांचं वृद्धापकाळी जीवन जास्तीत जास्त सुखाचं कसं जाईल याकडे विशेष लक्ष दिले जाते. तरी सुद्धा अनेक लोकांचं असं मत आहे की वृद्धाश्रम नसायलाच पाहिजे. मित्रांनो, वृद्धाश्रम ही संकल्पना नसती तर काय झालं असतं? कुठे गेले असते? टाकून मुलांनी आणि सुनांनी टाकून दिलेले आई वडील कुठे गेले असते? एक तर झाडावर फासानं लटकताना दिसले असतील किंवा नदीत किंवा विहिरीमध्ये 3 दिवसानंतर पाण्यावर तरंगताना दिसले असतील किंवा कोणत्या तरी मंदिर आणि मशिदीच्या दारात भीक मागताना दिसले असतील. म्हणून म्हणतो मित्रांनो, वृद्धाश्रम ही आज काळाची गरज आहे. तरी सुद्धा अनेक लोकांचा वृद्धाश्रमाकडे बघण्याचा वाईट दृष्टिकोन काय आहे हेच मला समजत नाही. वृद्धाश्रम नको असं म्हणण्यापेक्षा ज्या मुलांनी आणि ज्या सुनांनी आपल्या आई वडिलांना आणि सासू सासऱ्यांना घरातून बाहेर काढले, अशा मुलांना आणि सुनांना भर चौकात चपकानं फुटून काढलं पाहिजे असं एक माझं मत आहे. आपलं काय मत आहे नक्कीच कमेंट करून सांगा. चला आता आपण बघूया, जे आता आमचं जे वृद्धाश्रम आहे, आई वृद्धाश्रम, या वृद्धाश्रमामध्ये अनेक वर्षापासून आजी आजोबा इथं राहिल्यात. त्यांच्यात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. वृद्धाश्रम नसतं तर त्यांचं काय झालं असतं? तुम्हाला आता वृद्धाश्रमामध्ये किती वर्ष झाली? 6 वर्ष झाली. तुम्हाला काय म्हणजे अनेक लोकांचं असं मत आहे की वृद्धाश्रम नसायला पाहिजे किंवा वृद्धाश्रम बंदच पडली पाहिजे. याबद्दल तुमचं काय मत आहे? वृद्धाश्रम बंद पडलं पाहिजे ही चुकीची समज आहे. चालू ठेवणं हे चांगली गोष्ट आहे. कारण का आमच्यासारख्या अनाथ निराधार स्त्रियांना किंवा बायकांना, आजींना थारा मिळतं. तिथं सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. ते चालवणारे मालक सगळी व्यवस्था करतात, अन्न पाण्यापासून कपडा लत्तापासून सगळं. ते जर नसतं तर आम्ही रस्त्यावर पडलो असतो. आम्हाला अनेकांनी चित्र केली असती, जेवायला दिलं नसतं, भाकरी भाजी दिली नसती, कुठल्याही अनेक प्रकारच्या कुठल्याच आम्हाला सुविधा उपलब्ध झाल्या नसत्या. रस्त्यावर आता आलीस उद्या ये जा असं आम्हाला धुडकावून टाकलं असतं. तुच्छ लोकला हे केलं असतं. नातेवाईकांची पण वाट बघितली, सगळं झालं पण तिथं काही थारा लागला नाही. म्हणून आम्ही हा वृद्धाश्रम हुडकला आणि इथपर्यंत येऊन पोहोचलो. वृद्धाश्रम ही काळाची गरज असं तुम्ही मानताय? होय, आम्ही मानतोय. वृद्धाश्रम असतं तर तुम्ही रस्त्यावर आला? रस्त्यावर. आणि मी इथं माझं स्वतःच सांगतो, मी इथं जे आलो ते सुरक्षित ठिकाणी आलेलं आहे. मला आधार, आसरा सर्व काही मला उपलब्ध झालेलं आहे. सर्व काही मला मिळतंय. मी सुखी समाधानी आज त्यांच्या ज्यावर त्यांनी माझे परमेश्वर देवच मानून मी इथं राहतो. त्यांनी आम्हाला फार मोठा आधार दिला. ह्याच्यापेक्षा मला आयुष्यात जन्म दिला, सगळं झालं, इथपर्यंत मी मुलं बाळ झाली, सगळं इथपर्यंत आलो. पण हा जो आधार शेवटी मला मिळाला त्याच्यासारखा मला आधार आयुष्यात कुठंच मिळाला नाही. हेच मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि त्यांचा आभार मानतो. हेच आपण जे वृद्धाश्रम नको म्हणतात किंवा जे वृद्धाश्रम बंद पडली म्हणतात अशा लोकांना हाच आपण संदेश द्यायचा. ठीक आहे. आपल्याला किती वर्ष झाली वृद्धाश्रम मध्ये येऊन? 8 वर्ष सुरू. 8 वर्ष झाली. तुम्हाला काय वाटतंय, वृद्धाश्रम असायला पाहिजे तर नको? वृद्धाश्रम असायला पाहिजे. मला तरी लय आधार वाटते. कोण नाही, मला पायानं पांगळे आजू आहे आणि मला कोण घरच्याने पण बाहेर काढलं आणि शेरसांड व्हायला लागलं. मला मग एकाने मार्ग सांगितला की तिथं वृद्धाश्रम आहे आणि तिथं जातो. वृद्धाश्रम आहे एकट्याने सांगितलं म्हणून हित आला. आणि वृद्धाश्रम नसतं तर? वृद्धाश्रम हे असायला पाहिजे. नसतं तर काय झालं असतं? कुठे गेला असतं तुम्ही? नसतं तर कुठं तर फटफटत, नाहीतर नदीत जीव द्यायला पाहिजे, नाहीतर कुठं आत्महत्या असं करायला पाहिजे. असं वाईट प्रसंग आमच्यावर आलं असतं. म्हणजे वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे असं तुम्ही मानताय? होय, वृद्धाश्रम असायला पाहिजे. वृद्धाश्रम असायला पाहिजे. मला देव गाठ पडलं असं म्हणतोय मी. दादा आमचं का देव आहे मी तरी मानतोय. ठीक आहे. तुम्हाला किती वर्ष झाली इथं वृद्धाश्रम? 5 वर्ष झाली. वृद्धाश्रम नसतं तर कुठे गेला असता? रस्त्यावर आला असता. आणि काय आत्महत्या केली. म्हणजे वृद्धाश्रम ही काळाची गरज, वृद्धाश्रम पाहिजे असं तुम्ही म्हणताय? ठीक. बस. नमस्कार. तुमचं नाव? बेबीताई नाना पाटील. बेबीताई नाना पाटील. आज अनेक लोकांचं असं मत आहे की वृद्धाश्रम बंदच पडलं पाहिजे. नाही, चालू असलं पाहिजे. का म्हणजे त्यांना आधारच नाही कुणाचं, तर काय करणार? आणि समजा वृद्धाश्रम नसतंच, ही संकल्पना नसती म्हणजे तर काय झालं? आत्महत्या करायची पाळी आली असती. कुठं रेल्वे खाली, कुठं नदीत, विहिरीत असं उडी मारलं पाहिजे होतं. बरोबर. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, बिबिताई म्हणतात की वृद्धाश्रम ही पाहिजेत. वृद्धाश्रम नसतं तर आत्महत्या करण्याची आम्हाला पर्याय राहिला नसता.
म्हणजे वृद्धाश्रम पाहिजे ती काळाची गरज आहे हे मानताय तुम्ही? हो हो. वृद्धाश्रमामध्ये तुम्हाला किती वर्ष झाली? मला आता येऊन 4 महिने झाले. 4 महिने झाले. हो. वृद्धाश्रम पाहिजेत का नको? पाहिजे सर. आणि वृद्धाश्रम नसतं तर? नंतर आम्ही कुठेतरी जाऊन बिचाऱ्यासारखं बसलो असतो, पडलो असतो. कोण आम्हाला खाया घातले नसतं, आमची कोणी देखभाल केली नसते. वृद्धाश्रम नसतं तर आजींचं असं मत आहे की कुठेतरी आम्ही भीक मागितली असती, आमचा कुणी सांभाळ केला नसता, म्हणजे वृद्धाश्रम पाहिजे असं आजींचं मत आहे. नाव काय? जरा जोरात बोला, तिकडे ऐकू घ्या. आपल्याला किती वर्ष झाली ती येऊन वृद्धाश्रममध्ये? 2 वर्ष झाली. समजा ही वृद्धाश्रम नसतं कुठे गेला असता? दुसरं म्हणजे हा एकच पर्याय म्हणजे वृद्धाश्रम म्हणून तुम्हाला एक चांगला आधार मिळाला. आजींचं सुद्धा असंच मत आहे की वृद्धाश्रम नसतं तर विहिरीत किंवा नदीत आम्हाला जीव द्यायला लागला असता. ठीक आहे. कुंभाराजी रुक्मिणी भीमराव कुंभार. आपल्याला वृद्धाश्रम किती वर्ष झाली? 7 वर्ष झाली. 7 वर्ष पूर्ण झाली. वृद्धाश्रम नसतं तर आम्ही हिरीत नदीत कुठे तर पडलो असतो. आम्हाला देव माणूस साहेब भोसले साहेब आम्हाला चांगलं मिळालं. त्याच्या अगोदर वृद्धाश्रमात तुम्ही यायच्या अगोदर म्हणजे का आला तुम्ही, कसा आला? असंच भोसले साहेबांनी आम्हाला आणलं. त्यावेळी वृद्धाश्रम यायच्या अगोदर तुम्ही काय करणार होता? आम्ही कुठे नदीत ह्याच्यात पडलो असतो. मित्रांनो, ही आजी कुंभाराजी आहे की वृद्धाश्रम यायच्या अगोदर सगळ्या नातेवाईकडे जाऊन आली. सगळ्या नातेवाईकांनी त्यांना सांभाळायला नकार दिला, म्हणून त्यांनी विषाची बाटली घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केला होता. तरी सुद्धा काही लोकांनी त्यांना धरलं, विषाची बाटली काढून घेतली आणि आपल्या वृद्धाश्रम आणून आज ठेवलं. आज त्यांना 7 वर्ष झाली. म्हणजे वृद्धाश्रम पाहिजे का नको? पाहिजे. देव माणूस आम्हाला देव माणूस भोसले साहेब. मित्रांनो, आता आपण बघितला की वृद्धाश्रम, आता सगळ्यांच्या आज्यांच्या आपण प्रतिक्रिया बघितल्या. वृद्धाश्रम ही आज काळाची गरज म्हणजे वृद्धाश्रम नको म्हणण्यापेक्षा मी म्हणतोय त्या पद्धतीनं ज्या मुलांनी आणि सुनांनी आपल्या आई वडिलांना जन्म देते, आई वडिलांना आणि सासू-सासऱ्यांना घरातून बाहेर काढले, त्यांना भर चौकात चापकानं फोडून काढलं पाहिजे असं माझं मत आहे. आज वृद्धाश्रम ही आपणच निर्माण केलेली समाज व्यवस्था आहे. म्हणून वृद्धाश्रमाकडे वाईट नजर न बघता वृद्धाश्रमाला एक चांगल्या पद्धतीने बघा. इथं आपले आई वडील आहेत, ही प्रेमाची भुकेले आहेत, यांना सामाजिक आधाराची गरज आहे. आपण यावं, या अशा लोकांना तुम्ही सामाजिक आधार द्यावा एवढी मी आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.